कुर्डुवाडी इथं सोमवारी सकाळी 9 वाजता गाणगापूरच्या दिशेनं बस रवाना झाली होती। त्यानंतर ती बस दुपारी 2:15च्या सुमारास प्रवाशांना घेऊन कुर्डुवाडीच्या दिशेनं निघाली। वळसंग टोलनाका ओलांडून काही अंतरावरील कुंभारी पुलावर आल्यावर बोनेटमधून धूर येऊ लागला। चालक प्रशांत पांचाळ यांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली। गाडीच्या बोनेटमधून धूर येत असल्यानं वाहक सुभाष महिंद्रकर यांनी प्रसंगवधान साधून गाडीतील 48 प्रवासी, 44 प्रौढ व इतर 4 लहान मुले काही मिनिटातच खाली उतरवून दूर अंतरावर नेले। काही मिनिटात गाडीनं पेट घेतला। गाडीचा 3 महिन्यांपासून कोणताही प्रॉब्लेम नव्हता। 8 वर्षापूर्वीची बस चांगल्या अवस्थेत होती असं आगार प्रमुखांनी सांगितलंय। माहिती मिळताच वळसंगचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशामक विभागाचा बंब दाखल झाला आणि आग आटोक्यात आणली, पण तोवर अख्खी बस जळून खाक झाली होती।